लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मसवड नगरपालिका निवडणुकीत 80% मतदान नेते मंडळींनी केली। विविध मतदान केंद्राची पाहणी। मसवड शहरात मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडली। शहरात आणि वाडी वस्तीवरील विविध मतदान केंद्रांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी मंत्री महादेव जानकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, युवा नेते शेखरभाऊ गोरे आदींनी भेट देत आपापल्या कार्यकर्त्यांशी व मतदारांशी संवाद साधला। मसवड नगर परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळपासूनच शहरात मोठा उत्साह पाहायला मिळत होता। सुमारे 80.85% मतदान झाले। या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी मसवड शहरातील विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली आहे। तसेच शहरात फिरून मतदानाच्या टक्केवारीचा आढावा घेतला। मतदान केंद्राबाहेरील मतदान कक्षावर थांबलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांचं मनोधैर्य वाढवले। मतदारांचा, विशेषतः महिला आणि युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मसवड नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकणार असा ठाम विश्वास यावेळी मंत्री जयाभाऊंनी व्यक्त केला। या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले। यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर दुसरीकडे नगरपालिका निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिलेले जिल्हा बँकेचे संचालक, युवा नेते शेखरभाऊ गोरे यांनीही निवडणुकीच्या अनुषंगाने विविध प्रभागातील कार्यकर्ते व मतदारांशी मनमोकळेपणाने संवाद साधला। दरम्यान भाजपा विरोधी पॅनलचे नेते माजी मंत्री महादेव जानकर, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, अभयसिंह जगताप या मंडळींनीही विविध प्रभागातील कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधला। दरम्यान निवडणूक निकाल लांबणीवर पडल्याने उत्साही उमेदवार, कार्यकर्ते व मतदारांचा मात्र निरुत्साह झाला। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।